राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा पोरगा जर महारवतनाच्या जमिनी लुटून कंपन्या उभा करत असेल का ती महारवतनाची जमीन आहे, दलितांची जमीन आहे म्हणून न्याय द्यायचा नाही? महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या पोरांनी या ठिकाणी जमिनी लुटल्या, तर कुठे आमच्या महारवतनच्या जमिनी? सामाजिक बहिष्कार आमच्यावरती गावामध्ये आम्ही महार आहे म्हणून टाकता आणि त्यांच्या जमिनी लुटताना लाज वाटत नाही? महारवतनाच्या जमिनी ज्यांनी ज्यांनी ताब्यात घेतल्या त्यांना असणारं अटक झाली पाहिजे, अॅट्रॉसिटी झाली पाहिजे। 1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी, 21 कोटी स्टॅम्प ड्युटी माफ। ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार प्रचंड भडकले। पार्थ अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलांनी कोरेगाव भीमा जमीन घोटाळा केला। वतनदाराच्या जमिनी घशात घालून घेण्याचा पार्थ पवारांचा डाव। बावनकुळे यांच्या वक्तव्यावर दीपक केदार संतापले, दिला थेट इशारा, नाही सोडणार, माज उतरवू। दलित म्हणून ज्यांचा सामाजिक बहिष्कार घालण्यात येतो त्यांच्या जमिनी लुट लाज वाटायला पाहिजे। पार्थ पवार, कोरेगाव भीमा जमीन घोटाळा, ज्यांनी ज्यांनी महार वतनदारांच्या जमिनी लुटल्या त्यांना ताब्यात घ्या। दलितांच्या जमिनी लुटली म्हणून अॅट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करा। ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, थेट इशारा। महारवतनाची 40 एकर जमीन लुटण्याचा प्रकार धक्कादायक आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा पोरगा जर महारवतनाच्या जमिनी लुटून कंपन्या उभा करत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि सरकारच्या नाकाखाली सुरू आहे, महसूल मंत्र्याच्या नाकाखाली सुरू आहे। आणि आता महसूल मंत्री कारवाई करायचे आदेश द्यायचे सोडून माझ्याकडे तक्रार आल्यावर मी कारवाई करेल म्हणतोय का? ती महारवतनाची जमीन आहे, दलितांची जमीन आहे म्हणून न्याय द्यायचा नाही? हे धक्कादायक आहे की महसूल मंत्री म्हणतायत की तक्रार आल्यावर मी कारवाई करेल। त्यांच्या सरकारच्या नाकाखाली जमिनी लुटल्या जात होत्या, लक्ष कुठं होतं महसूल मंत्र्यांचं? फाईल आल्याशिवाय आणि तक्रार आल्याशिवाय आम्ही कारवाई करणार नाहीत, अंजलीताई दमानिया ह्या आम्हाला फाईल देतील त्यानंतर आम्ही कारवाई करू, असं जर बावनकुळे म्हणत असतील तर माझा त्यांना सल्ला आहे, अंजलीताई दमानियांनाच महसूल मंत्री करा ना। ही कोणती भाषा आहे? तुम्हाला पार्थ पवारवरती कारवाई करायची नाही हे जाहीर करा। तुमच्या सरकारमध्ये सोबत आहेत, गठबंधन सोबत आहेत म्हणून तुम्हाला कारवाई करायची नाही हे जाहीर करा। सर्रासपणे पार्थ पवारच नाही, महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या पोरांनी या ठिकाणी जमिनी लुटल्यात, नेत्यांनी लुटल्यात, बिल्डरांनी लुटल्यात, भांडवलदारांनी लुटल्यात। आम्ही विचारतो कुठे आमच्या महारवतनच्या जमिनी? सामाजिक बहिष्कार आमच्यावरती गावामध्ये आम्ही महार आहे म्हणून टाकता आणि त्यांच्या जमिनी लुटताना लाज वाटत नाही? तेव्हा तुम्हाला असणारं जातीवाद त्या ठिकाणी दिसत नाही? महारवतनच्या जमिनी लुटणं ही अॅट्रॉसिटी आहे, कारवाई झाली पाहिजे। ताब्यात घ्या या भांडवलदारांना, उद्योजकांना, ज्यांनी ज्यांनी असणारं महारवतनाच्या जमिनी लुटल्या। साधी कुठलीही जमीन घ्या, पार्टनर केलं जातं आणि महार समाजाचे म्हणून त्यांना तुम्ही 5-10 हजार रुपये देताय आणि हे खुलेआम सुरू आहे। श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी की आज महाराष्ट्रात किती जमिनी महारवतनाच्या अस्तित्वात आहेत, त्यांच्यावर कुणाचे ताबे आहेत। राज्यातल्या सर्व कलेक्टरांना आरोपी करावं, कलेक्टरच्या सहीशिवाय हा सावळा गोंधळ सुरू नाही। सरकारच्या नाकाखाली पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमध्ये एक मोक्याच्या ठिकाणी महारवतनाची जमीन लुटली जात होती। काय करत होतं सरकार? दलित आहे म्हणून नाकारायचं, त्यांच्या जमिनी लुटायच्या। या ठिकाणी याच्यामध्ये नव्याने भूमिका घेतली पाहिजे आणि महारवतनाच्या जमिनी ज्यांनी ज्यांनी ताब्यात घेतल्या त्यांना असणारं अटक झाली पाहिजे, अॅट्रॉसिटी झाली पाहिजे, अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे। या प्रकरणात आणि राज्यातल्या अनेक प्रकरणात जर कारवाई नाही झाली तर राज्यभर ऑल इंडिया पॅन्थर सेना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत आहे।